गुरु परमात्मा परेशू, ऐसा ज्याच्या दृढ विश्वासू, देवतायांचा अंकिला, स्वये संचारा त्याचे घरा, एका जनार्दनी गुरुदेव, येते नाही बा संशय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर गुरुकृपा म्हणजे काय, आपण ते पाहूया. गुरुकृपा नेमकं काय असतं? आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्या नकळत हळूच टळतात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजेच गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते, ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूंचे शब्द म्हणजे गुरुकृपा. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजेच गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे. ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजेच गुरुकृपा. थोडक्यात काय तर मी म्हणजे मी नसून आम्ही आहोत, याची खरी प्रचिती होणे म्हणजेच गुरुकृपा. गुरुकृपा ही केवलम. जय माऊली, जय सद्गुरू, जय दत्तगुरु महाराज की जय.